आलेले आहेत। त्यामुळे आता प्रत्यक्ष पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि त्या प्रेझेंटेशनला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर हा वचननामा आपल्या समोर येणार आहे। खरं तर 2च दिवसांपूर्वी ज्युनियर ठाकरेंनी या वचननामामधल्या काही गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या होत्या आणि त्यामुळे त्याची एक झलक आपल्याला मिळालेली होती। मात्र आता सविस्तररित्या हा वचननामा मुंबईकरांसमोर ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर खरं तर आता ठाकरेंच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे। प्रचाराचा श्री गणेशा होणार आहे। उद्यापासून ठाकरे बंधूंच्या पहिली संयुक्त सभा विक्रोळीमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर या सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी आपण हे दृश्य बघतोय, 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेत। भवानी मातेचं दर्शन त्यांनी घेतलंय आणि त्यानंतर आता दोन्ही ठाकरेंची ही पत्रकार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर आलेले आहेत। त्यांचं आगमन झालेलं आहे। व्यासपीठावर खरं तर 4 खुर्च्या ठेवलेल्या आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे तिघही व्यासपीठावर बसलेले असं सांगितलं जात आहे। मात्र चौथी खुर्ची कुणासाठी हा प्रश्न कायम आहे, कारण कदाचित संजय राऊत त्या खुर्चीवर बसू शकतात। आता खरं तर 3 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत। काही वेळापूर्वी 4 खुर्च्या होत्या, त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आसनस्थ झालेले आहेत। त्यानंतर पत्रकार परिषदेला आता काही क्षणातच सुरुवात होतीये। सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसतंय। सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी